नमस्कार. मार्मिक समाजच्या माध्यमातून मी रवी वसंत सोनार आज मार्मिक कट्टा या सत्रामध्ये आपण गादेगावचे सुपुत्र माननीय जैनुद्दीन भाई मुलानी जे की समाजरत्न आहेत, समाजभूषण आहेत, एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. 1 जानेवारी रोजी त्यांचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्त त्यांना आपण शुभेच्छा देऊयात. जैनुद्दीन, प्रथमतः जन्मदिवसाच्या तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा. तर बहुआयामी म्हणण्याचं कारण असं की समाजामध्ये वावरताना उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, व्याख्याते, साहित्यिक, पत्रकार हे व असे बहुआयामी काम त्यांच्या हातून घडले आहे. तर आपण त्यांच्याशी संवाद साधूयात आणि काही प्रश्नांची उकल आपण करून घेऊयात. जैनुद्दीन भाई, तुमच्या आयुष्यामध्ये त्यावेळेस नोकरी सहज मिळत असताना सुद्धा तुम्ही एक छायाचित्रकार म्हणून जी निवड केली, एक छायाचित्राचा उद्योग तुम्ही निवडला, त्याचे कारण काय आहे? मी BA इंग्लिश विषय घेऊन BA ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर BEdसाठी थोडा प्रॉब्लेम आला. म्हणजे कौटुंबिक अडचण होती, त्यामुळं काय करू शकलो नाही. तर नंतर मग काय एवढं शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा अस्वस्थ वाटायला लागले, काहीतरी केलं पाहिजे. आणि ते प्रयत्न करत असताना मला काहीतरी व्यवसाय करायचा म्हणून मी याकडं फोटोग्राफीकडं आकर्षित झालो आणि तिथून मी कमर्शियल फोटोग्राफी केली. असं आहे. तुम्ही फोटोग्राफी व्यवसाय निवडला हा भाग सत्य आहे, परंतु इतरही अनेक बरेच व्यवसाय असतानासुद्धा तुम्ही फोटोग्राफीचा हा जो की कलात्मक व्यवसाय आहे, फोटोग्राफी कुणीही करू शकतो, परंतु ज्याच्याकडे कला आहे तो व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू शकतो. मग तुम्ही हा व्यवसाय निवडण्याच्या मागं आणखीन काय हेतू किंवा उद्देश होता का, ते आमच्या दर्शकांना कळू द्या. फोटोग्राफीचं मला काय असं म्हणजे मी कसली पार्श्वभूमी नसताना फोटोग्राफीमध्ये प्रयत्न करत करत मी सुधारणा केली. त्याच्यासाठी मी बरेचसे चित्रपट पण पाहत होतो. हे चित्रपट मी 5 वेळा पाहिला. तर त्यातली फोटोग्राफी, त्या अँगल कसा त्यांनी घेतला आहे का, अतिशय उत्कृष्ट फोटोग्राफीसाठी तो चित्रपट मला म्हणजे आवडला. आणि असंच मी बघत काय पुस्तकामधली छायाचित्रे बघत असं मी त्यात सुधारणा केली. आणि वृत्तपत्रामध्ये सुद्धा मी ज्यावेळेस फोटोग्राफी छायाचित्रण करायला लागलो त्यावेळेससुद्धा मी अनुभवातून घडत गेलो. आणि माझं भाग्य असं आहे की माझ्या असं स्वप्नातसुद्धा नव्हतं असे महान व्यक्ती, त्यांचा सहवास मला लाभला, विविध क्षेत्रातल्या लोकांचा. आणि समाजातलं या निमित्तानं मला समाजातलं एक उपेक्षित, आज बी आपल्या समाजामध्ये उपेक्षित लोकांच्या विषयीचं ते मला ह्या माध्यमातून ते बघायला मिळालं. त्याचा थोडा प्रयत्न केला मी न्याय देण्याचा. आणि म्हणजे ते समस्या वगैरे लोकांच्या सामाजिक समस्या ज्या आहेत त्या अतिशय म्हणजे त्यांना देणं गरजेचं असतं. आणि त्यासाठी आपले सगळेच लोक जे जबाबदार व्यक्ती आहेत त्या प्रयत्न करत असतात चांगलं काम करण्याचा. तर त्यांना ते या कामाकडे लक्ष वेधण्यासाठी म्हणून मी सामाजिक जी गरज आहे त्याला जास्त प्राधान्य दिलं. आणि त्यातनं पण मला म्हणजे माझा फोटोग्राफीचं ॲक्च्युली मी फोटोग्राफीपेक्षा मी लिखाणालाच जास्त म्हणजे महाविद्यालय जीवनात आविष्कारचा संपादक पण होतो. लिखाणाला जास्त मी प्राधान्य दिलं. पण
माझी फोटोग्राफीची एवढी लोकांनी पसंत केली की छायाचित्रकार म्हणूनच मला लोक ओळखायला लागली सर. असं तुम्ही आत्ता म्हणाला की तुमची फोटोग्राफी लोकांनी पसंत केली. मग तुमच्या फोटोग्राफी किंवा छायाचित्रकार म्हणून तुमचे जो कार्यकाल तुम्ही अनुभवला त्यामध्ये असं एखादं चित्र किंवा असा एखादा फोटो आहे की जो खूप चर्चेमध्ये आला आणि त्या फोटोचं तुम्हाला एक समाधान लाभलं, तर असा कोणता फोटो असेल तर कृपया आमच्या दर्शकांना त्याबाबतीत सांगा. नाही, ती एक कला आहे बरं का. कुठलंही प्रसंग आणि आपलं निरीक्षण हे महत्त्वाचं असतं. आषाढी यात्रेच्या निमित्तानं जे एकादशीच्या वेळेस सकाळचा स्नानाचा फोटो घेण्यासाठी मी एक वेळ गेल्यानंतर असं होतं की माझं लक्ष सगळ्यात जास्तीत जास्त कसं सुंदर फोटो निघेल म्हणून मी एका इमारतीच्या पाठीमागच्या जे थोडा असा भाग सोडलेला असतो फाउंडेशनचा, तर त्याच्यावर मी एका हातात कॅमेरा धरून मी असं गेलो आणि फोटो घेतल्यानंतर मी खाली बघितलं. माझ्याला चक्कर आल्यासारखं झालं, कारण लय उंचावर मी होतो. जर खाली पडलो तर काय करणं होतं. पण त्यातनं पांडुरंगानं मला म्हणजे अतिशय सही सलामत आलो. आणि सांगण्यात तात्पर्य असं आहे की आषाढी एकादशीच्या त्या फोटोचं अतिशय लोकांनी मला पत्र पाठवली, नंतर फोन करून आमच्या लोकमतच्या त्यावेळेस मी लोकमतला तो फोटो दिला होता, तर त्यावेळेसचे कार्यालयातसुद्धा लोकांनी फोन करून त्या फोटोचं म्हणजे लय बाहुला. आणि आता जर मला म्हणलं तर ते शक्य नाही. ज्या त्यावेळेसच काही गोष्टी अशा असतात की त्यावेळेस त्या शक्य होत असते त्या. तर अशा काही गोष्टी होत गेल्या. आणि अजून एक प्रसंग म्हणजे असा आहे की आरोग्यच बंद होणार होते आपल्यात आणि रेल्वे आणि तिथं ते आता निरोप द्यायचा होता. त्याच्यामुळं तिथं आपले मान्यवर वगैरे सगळीच निरोप देण्यासाठी थांबलेले होते. पण रेल्वे आली आणि बरेचसे मित्र पण होते. पण मला काय जण म्हणले की पुढं जा, इथंच रेल्वे थांबली तरी आपला माणूस पाहिजे, तुम्ही इथंच थांबा म्हणले. आणि म्हणून मी थांबलो. नेमकं मग कुठं पूजा होणार काय म्हणून, पण तेवढ्यात रेल्वे आली आणि त्याने नागमोडी वळण मारलं. मी पळत जाऊन ते पुढचा प्रोग्राम कॅच करू शकत नव्हतो. तर मी त्या पंढरपुराने नागमोडी वळण मारलेलं तेच फोटो घेतला. आणि तो एकमेव सगळीकडं फक्त एकमेव फोटो असा होता तो की संचारला मी दिला होता त्यावेळेस. तर तो रेल्वे निघालेली आहे, त्याला निरोप देतो आहे असं डायरेक्शन होतं की पाठीमागणं. त्यामुळं हे फोटो निरोपाचा फोटो आणि ते एवढा आवडला बरं का. आमच्या संपादकांनी तिथं लिहिलं होतं की हे देखणे छायाचित्र टिपल्या हे गादेगावच्या जैनुद्दीन मुलांनी यांनी असं लिहिलं होतं. असं सर म्हणजे अतिशय छान आणि सुंदर हा प्रसंग तुम्ही सांगितला की रेल्वे पुढून येते आहे यापेक्षा ती जाऊन आता ती शेवटचा निरोप घेते आहे, हा संदेश तुम्हाला त्या छायाचित्राच्या माध्यमातून द्यायचा होता आणि तुम्ही तो दिला आणि त्याची वाहवा पण झाली. परंतु आम्ही पाहतो की छायाचित्राचं काम करत असताना तुमची समाजाप्रती एक वेदना किंवा सामाजिक कार्याची ओढ ही वाढत गेली आणि त्यामुळं तुम्ही नंतरच्या काळामध्ये बऱ्याच वेळेला सामाजिक कार्यात तुम्ही स्वतःला झोकून दिलं. मग त्यामागचं असं काय कारण काय आहे की बाबा तुम्ही व्यवसाय करत असताना व्यवसायाकडे लक्ष सामाजिक कामाकडे वळवलं आणि सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिलं, तर त्याबद्दल आमच्या दर्शकांना काय ते सांगा प्लीज. ते सर असं आहे बरं का. पहिलीचंच माझे वडील निजाम मुलानी गुरुजी ते शिक्षक, प्राथमिक शिक्षक होते. जुन्या म्हणजे 7वी झाल्यानंतरचे त्या शिक्षकांना म्हणजे जुन्या पिढीतले शिक्षक होते. 1ली ते 4थी माझं सर शिक्षण कोर्टीमध्ये झालं आणि त्याच्यानंतर मग 5वी ते 10वीपर्यंत न्यू इंग्लिश स्कूल गादेगाव या शाळेमध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेच्या शाखेमध्ये आपलं शिक्षण झालं. तर ते आईवडिलांचे संस्कार आणि शाळेमध्ये शाळेमधले शिक्षकांचं त्यांचं पण ज्ञानार्जन किंवा त्यांच्याविषयी श्रद्धा, तर असं जीवनप्रवास ते शैक्षणिक होत असताना मला त्यावेळेस आमची शाळा म्हणजे अशी
इमारत नसल्यामुळे मंदिरात, मारुतीच्या मंदिरात वगैरे असं विविध ठिकाणी वर्ग असायचे. आणि तिथं शिकत असताना तिथल्या शाळेच्या भूमिपूजनासाठी आपल्या देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार साहेब आले होते आणि आम्ही स्वागताला त्यांच्या तिथं म्हणजे असं सगळं उभं राहिलेलो होतो. मग ते त्यावेळेस यस काँग्रेस म्हणून त्यावेळेस तिथं होते आणि ते अतिशय त्यावेळेस त्यांचं बारामतीचे आमदार होते तेव्हा ते. मग ते आल्यानंतर आम्ही त्यांचं स्वागत वगैरे केलं आणि एवढ्या मोठ्या व्यक्तीला जवळनं पाहण्याचा हे प्रसंग मिळाला. आणि सर तिथनं पुन्हा योगायोग असा होता की महाविद्यालयीन जीवनामध्ये ज्यावेळेस पंढरपूर कॉलेजमध्ये आलो की त्यावेळेच्या आता हां तिथं सर, तर तिथं शिकत असताना का नाही आविष्कारचं संपादक मी होतो आणि वार्षिक पारितोषिक वितरणचा कार्यक्रम होता. मला असं वाटायचं की आता बक्षीस आपल्याला ते जायला संधी मिळावं, पण बक्षिसांची संख्या जास्त असल्यामुळंच ते मिळतं आहे का नाही असं गॅरंटी नव्हती. म्हणून मी त्यांचा शरद पवार साहेबांचा फोटो काढला आणि त्यावेळेचे प्राचार्य आदरणीय बगरे सर होते. तर ते गोरे सरांना मी सांगितलं की मी असं फोटो काढला. त्यांना दाखवल्यानंतर त्यांनी म्हणले की व्यासपीठावर द्या म्हणले आणि त्याला जाऊ द्या म्हणले स्टेजवर. त्यांनी परवानगी दिल्यानंतर मग मी त्या फोटोला फ्रेम करून आणला आणि कार्यक्रम ज्या दिवशी होता त्या दिवशी मी ते रिक्षामध्ये ते फोटो आणला होता, कारण फ्रेम मोठी होती आणि पाठीमागे बसलो होतो. त्यावेळेचा बराचसा मोठा मॉब होता. त्यावेळेस ते पुकारलं त्याने की बाबा आपल्या महाविद्यालयाचे चित्रकार जैनुद्दीन मुलानी BA भाग 2 हे त्यांना पाहुण्यांना तैलचित्र अर्पण करतील म्हणल्यानंतर मी पाठीमाग बसलो होतो. तिथून स्टेजवर जाईपर्यंत टाळ्या वाजत होत्या. अतिशय प्रचंड प्रतिसाद आणि माझ्या कलेचं कौतुक केलं. तर त्यावेळेस साहेबांनी बी ते फोटो असा हातात उंचावून सगळ्यांना दाखवला आणि मी त्यांना हातात हात दिल्यानंतर सांगितलं, साहेब तुम्ही गादेगावला आला होता तेव्हापासून आम्ही चाहत आहे तुमच्यापर्यंत भेटायलाच काय संधी मिळेल म्हणून मी हे केलं. त्यांना सगळं सांगितल्यानंतर ते हसत होते आणि म्हणजे एवढ्या मोठ्या व्यक्तीला भेटण्याचा त्या महाविद्यालयात तिथून म्हणजे खरं सुरुवात झाली. आणि मला सर सामाजिक कार्याची आवड कशी निर्माण झाली माहीत आहे का, की कॉलेजमध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी पोरं म्हणली काहीतरी तू आम्हाला पार्टी दे. पण काही जणांची संकल्पना तुमच्यासारख्या मित्राची एक संकल्पना अशी होती काहीतरी वृक्षारोपण किंवा काहीतरी करूया आपण. आणि मग त्यांनी ठरवलं, मी म्हणलं तुम्ही जे ठरवाल ते आपण करूया. आणि मग सरांची परवानगी घेऊन आम्ही तिथे एक झाड लावलं होतं आणि तिथून का नाही खरं म्हणजे वृक्षारोपणाचं मला हे झालं. आणि कर्मवीर भाऊराव पाटील आणि रयत शिक्षण संस्था हे खरं जर आपल्या ग्रामीण भागात म्हणा किंवा ही आता पंढरपूर त्यावेळेस तसं एवढं काय हे नव्हतं, पण एवढं शहरामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये जर संस्था नसत्या तर आज आपण ह्या स्टेजला दिसलो नसतो. म्हणून आपण सगळीच. आणि ह्या निमित्तानं का नाही म्हणजे असं झालं की मनामध्ये काय न्यूनगंड राहिला नाही सर. मला त्याचं कारण का तर कर्मवीरांचं जिथं पुस्तक मिळेल ती मी वाचत गेलो आणि कर्मवीरांचं एकच मला ती श्रम करायला म्हणजे लाजायचं नाही, श्रमातून प्रतिष्ठा निर्माण करायची असं त्यांचं मत होतं. आणि ती आठवण आली का नाही कोण काय म्हणेल ह्याचा विचार नाही, कुठलंही काम करायची मनात तयारी ठेवली सर. आणि लोक प्रचंड त्या वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभाग असल्यामुळं मित्रपरिवार एक सगळ्यात मी भाग्यवान आहे की माझ्याकडं सर्व स्तरातले मित्र मला भेटले. आज बी माझ्यावर त्यांचं प्रचंड प्रेम आहे. आणि काय गोष्टी अशा आहेत त्या की ते शक्य वाटणार नाही त्या, कारण एवढी मोठी ते त्यांचं व्यक्तिमत्व असणारी माणसं ते पण मला म्हणजे मित्राचं रिलेशन त्यांच्याशी आहे. कुठलाही गर्व नाही काय नाही. एवढे मोठे राजकीय असतील सामाजिक असतील विविध क्षेत्रामध्ये
नाही, अशा बहुआयामी मित्रांच्यामुळे तुम्ही सामाजिक कामात पुढाकार घ्याल. पुढाकार घेतला आणि मला प्रेरणा खरं म्हणजे मिळत गेली. मित्र हेच माझे खरं आयुष्यातली संपत्ती असं मला वाटतं बरं का. नाही नाही, अगदीच बरोबर तुम्ही बोललात की मित्र स्नेही आप्तेष्ट आपल्या भोवती असणारे आपल्या परिवारातील किंवा इतर व्यक्ती हीच आपली खरी संपत्ती असते. आणि त्या संपत्तीच्या माध्यमातूनच आपण शिकत असतो, त्यांचं अनुसरण करत असतो. त्यातूनच एक सामाजिक काम असेल किंवा कोणतंही काम आपण करत असतो. जैनुद्दीन, सामाजिक काम करताना तुमचा ओढा मी पाहिलं, म्हणजे मी त्यावेळेस तुमचं जवळून पाहत होतो. आपला त्यावेळेस परिचय नव्हता, तुमचं नाव आम्ही पेपरमधून वगैरे वाचायचो. परंतु त्यावेळेस तुम्ही वृक्षारोपण त्याचबरोबर स्त्रीभ्रूण हत्येच्या विरोधी तुमचे व्याख्यान मला सुरू होत्या. मग या 2 विषयाकडे तुमचं प्रामुख्याने विशेष लक्ष होतं. तर याचं कारण काय ते आमच्या दर्शकांना कळलं तर बरं होईल. हां, वृक्षारोपणाचं जे आहे ना ते पर्यावरणाच्या समृद्धीसाठी वृक्षारोपण आपण करणं अतिशय गरजेचं आहे. आणि वृक्षांची संख्या त्या मानानं आपल्याकडे जास्तीत जास्त वाढावं आणि ऑक्सिजनचं प्रमाण किंवा शुद्ध हवा अनेक त्याच्यापासून आपल्याला म्हणजे मानवी जीवनाला त्याचा फायदा आहे. तर त्यासाठी ग्रामीण भागात वृक्षारोपणाची आवड निर्माण व्हावी आणि वृक्षांची संख्या वाढावी यासाठी काय केलं पाहिजे. तर मग त्याच्यासाठी आपण वृक्षारोपण व संवर्धनाचा उपक्रम आपण राबवून नव्या पिढीला आणि ज्येष्ठ लोकांना त्यात एक आवड निर्माण होऊन त्यांनी प्रेरणा द्यावं आणि गावातल्या वृक्षांची संख्या वाढवा या उद्देशानं सर मी जिथं तिथं मला प्रतिसाद मिळाला तिथं मी वृक्षारोपण केलं. नाही, आपण पाहतो की वृक्षारोपण करणं सोपं आहे. 1x1चा किंवा 2x2चा एक खड्डा घ्यायचा, त्याच्यामध्ये वृक्ष लावायचा. पण वृक्षारोपणापेक्षा वृक्षारोपणानंतरची जी प्रक्रिया आहे, उदाहरणार्थ त्याचं संवर्धन करणं, मग हे संवर्धन करण्याचं काम तुम्ही केलं का फक्त वृक्षारोपण केलं? आणि जर संवर्धन केलं असेल तर त्यासाठी तुम्ही काय म्हणजे पुढाकार कसा घेतला किंवा त्याचा पाठपुरावा कसा केला, आमच्या दर्शकांना जरा सांगा. सर मी म्हणजे गेल्या 30 ते 35 वर्षापासून हा उपक्रम राबवतो आहे. तर मी काय करायचो, असं कुठलं तर औचित्य साधून म्हणजे वाढदिवसाचं असेल किंवा कुठलं असं एखाद्या गावाला जाऊन भेट द्यायचो. तिथल्या ग्रामस्थांशी चर्चा करून मग त्यांनी जर प्रतिसाद दिला तर त्या गावात मी किती 10 झाडं असतील किंवा 50 झाडं असतील, जिथं सिच्युएशन तसं असेल तिथलं वातावरण त्या पद्धतीने मी वृक्षारोपण केलेलं आहे. आणि ते वृक्षारोपण करताना सुद्धा मी तिथं लोकांना अगोदरच त्यांचे संवाद साधून सांगितले की आपण ह्यातलं शक्यतो एक बी झाड जळू द्यायचं नाही आणि त्याच्यासाठी मी तुमच्याकडे येणार. मी निमित्त आहे पण तुम्ही सगळे ग्रामस्थ सगळं करणार आहे आणि ह्यातनं आपल्या भावी पिढीला मुलांना ते वृक्ष आणि त्याच्यासाठी सर मी त्यांचं पत्तं वगैरे घ्यायचो. तिथल्या प्रमुख लोकांना फोन करायचो, आपण झाडं लावलेली हायती गावं, मग ते मे महिना उन्हाळा आला आहे, मी येऊ का तुमच्या गावाला भेटायला, आपण तिथं पाणी वगैरे देऊया, थोडं श्रमदान करूया. मग काय झाडांना सर पाणी पोचायचं नाही अशा ठिकाणी आम्ही घागरीनं पाणी न्यायचो, त्यात मी पण सामील व्हायचो आणि एक आनंद वाटायचा काय सुद्धा. हां, आणि त्यातली काय झाडं सर जळली पण काय राहिली त्या माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत आपण जास्त काय नाही पण 5,000 झाडं मी वृक्षारोपण केलेलं आहे आणि संवर्धनासाठी सुद्धा बऱ्यापैकी लोकांनी सहकार्य केलेलं आहे सर. आणि आज एखाद्या गावामध्ये गेलं आणि ती झाडं बघितल्यावर सर एवढा जीवनात सगळ्यात आनंद त्यावेळेस वाटतोय की हे झाडं आपण म्हणजे हे केलं संवर्धन. आपण पाहतो की एखाद्या व्यक्तीने ठरवलं तर 5,000 झाडांचं रोपण, वृक्षारोपण आणि संवर्धन तो करू शकतो. हा संकल्प आपण सर्वांनीच केला पाहिजे. जास्तीत जास्त वृक्षारोपण करणे आणि संवर्धन करणे हे आपण सर्वांनी केलं पाहिजे. जैनुद्दीन, 5,000 झाडांचं वृक्षारोपण करताना आता तुमचा परिचय खूप लोकांशी आहे. पत्रकार आहेत, साहित्यिक आहेत, समाजसेवक आहेत, डॉक्टर, वकील, इंजिनियर
राजकीय पुढारी, विविध संघटनांचे पदाधिकारी, या सर्वांचं तुम्हाला सहकार्य कसं मिळत गेलं, जरा आमच्या दर्शकांना कळलं तर बरं होईल. मी सर कधी पक्ष पार्टी किंवा असं त्या दृष्टीनं कोणाकडे बघित नाही. ज्यांनी मला जे सन्मान देतात किंवा जे आपल्या कार्याला प्रेरणा देतात त्या लोकांचं अतिशय उपकार आहेत. कारण त्यांनी प्रेरणा दिली आणि आपण कुणाला म्हणजे आज त्या बाबतीत पण मी सर अतिशय भाग्यवान आहे. कारण आपल्या तालुक्यातले असतील किंवा जिल्ह्यातले असतील वेगवेगळ्या क्षेत्रात जे राजकीय असतील किंवा सामाजिक असतील त्या क्षेत्रामध्ये कार्य करणारे मोठे दिग्गज लोक जे आहेत त्यांचासुद्धा एक आपल्याला प्रतिसाद मी कधी विचारलं तर नाही असं कधी नाही. लोकांनी अतिशय ते आपले मित्रच आपल्यापेक्षा सिनियर आहेत पण त्याने पण बाबा हे एक परिस्थिती नसताना हे धडपडतं आहे आणि त्याच्या कार्याला आपण प्रेरणा म्हणजे हे तुला काय करायचं आहे, तुला आमचं पूर्ण सहकार्य असं म्हणायचं. आणि आज पण मला कुठल्याही क्षेत्रातले जे आपल्या जवळचे मित्र आहेत ते विसरले नाहीत सर. ह्याचे एक म्हणजे आज बी आपल्याला सन्मान आहे. ह्या गोष्टीचा फार आनंद वाटतो जीवनामध्ये. छायाचित्रकार, सामाजिक कार्य, वृक्षारोपण हे करत असताना नंतर तुम्ही एक साप्ताहिक काढलं होतं जे सध्या ते चालू आहे, साप्ताहिक युवा राष्ट्रचेतना. मग हे साप्ताहिक सुरू करावं ही भावना किंवा हा संकल्प तुम्ही करण्याचं काय कारण आहे ते जरा आमच्या सर्व दर्शकांना कळलं बरं होईल, थोडक्यात सांगा. हां सर ते काय म्हणजे मला उदाहरणार्थ आता रवी सोनार या व्यक्तीविषयी मला काहीतरी लिहायचं आहे, व्यक्तिविशेष लिहायचं आहे तुमच्याविषयीचं. तर ते अतिशय तुम्ही साहित्य क्षेत्रामध्ये एक अतिशय उच्च पदावर म्हणजे असं तुमचं नाव घेतलं जातं आणि तुमचं योगदान तेवढंच आहे. तुम्ही अनेक पुस्तकं लिहिली हे सगळं आणि प्रत्येक पुस्तक आमच्या संग्रही तुम्ही दिलेलं आहे, भेट म्हणून दिलं मित्र या नात्यानं. आणि त्यात आणि त्यातनं अतिशय तुम्ही एक विषय घेऊन जे साहित्य दर्जेदार साहित्य म्हणते त्यातला तो प्रकार आहे. आणि मग असे जे तुम्ही एखादा काम हे म्हणजे त्या माध्यमातून तुम्ही मित्र जोडत गेला. मग ते तुमच्याविषयी व्यक्तिविशेष मला लिहायचं होतं ना, तर मी व्यक्तिविशेष लिहिलं समजा तर जिल्हा पेपरला काय प्रॉब्लेम असते, जागाचा प्रॉब्लेम असते आणि त्यामुळं मग मला जे वाटतं ना तेवढं मी काय त्यात प्रेझेंटेशन करू शकत नाही. म्हणजे का तर ते जिल्हा पेपरचं आपण दिलेलं सगळंच येतं असं नसतं. मग ती ज्यांना पण जास्तीत जास्त जेवढी येईल तेवढं ते घेत असतील. मग तरी पण मला काय वाटलं की आपण जर मनसोक्त लिहायचं असलं किंवा परिपूर्ण व्यक्तिविशेष एखाद्याचं किंवा समाजातलं कुठलंही तर जास्तीत जास्त आपण ते डिटेल्स लिहावं आणि स्पष्ट डिटेल्स लिहिल्यानंतर वाचकाला पण पूर्ण माहिती समजते सविस्तर. आणि त्या उद्देशानं सर मी ती साप्ताहिक चालू केलं. आणि साप्ताहिकाचा हेतू असा होता की ही जे सोशल वर्क आहे ना, सामाजिक काम, असं सामाजिक क्षेत्रामध्ये ना तरुणांचं योगदान लय महत्त्वाचं आहे सर. आणि त्याच्यासाठी आपण जर प्रामाणिक हेतू ठेवून जर काम केलं तर समाजातनं सर प्रतिसाद मिळतो. आणि समाजामध्ये ना अतिशय चांगली माणसं मी अनुभवली, मला पण त्यांचं म्हणजे त्यामुळं नेहमी मला असं वाटतं की आपण त्यांच्याविषयीचं काहीतरी भरभरून लिहिलं पाहिजे जेणेकरून ती बघून दुसऱ्यांनी सुद्धा प्रेरणा मिळावी. म्हणून विविध क्षेत्रातल्या लोकांचं सर मी काय केलं, जे उपेक्षित आहे ते अशा उपेक्षित लोकांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी मी या माध्यमातून प्रयत्न केला आहे. आणि यापुढेही मला का नाही माझा संकल्प आहे सर की अनेक समाजामध्ये अशी माणसं आहेत की त्या आश्चर्य वाटतं त्यांचं कार्य बघून या आणि हे कसं काय आपल्याला माहीत नाही असं वाटतं. म्हणून अशा माणसांचं तुम्ही ते विश्वविक्रमी तिथं हे केलं सर. तर आता ते करायचं एवढं त्याच्यासाठी सुद्धा किती तर परिश्रम आहे ते काव्य आणि फार आवड आणि मग ते आमच्यासारख्या मित्र तुम्ही कार्यक्रमाला बोलवायचा, रात्री गादेगावनं यायचं आणि त्या कार्यक्रमाला थांबायला सुद्धा जागा
बसायला जागा नसायची, एवढं तुमच्यावर प्रेम लोकांनी केले सर. आणि आम्ही ते मग अशा माणसांच्या विषयी आपण लिहिलं पाहिजे आणि जेणेकरून ते प्रेरणादायी आहे. म्हणून मला ते या माध्यमातून मी साप्ताहिक चालू केलं. आणि साप्ताहिकामध्ये सर मी काय करतो, वेगवेगळ्या क्षेत्रातले जे उपेक्षित लोक आहेत की त्यांचं कार्य खरंच प्रेरणादायी आहे, अशा लोकांना मी जास्त त्यांचं म्हणजे अंधारातनं प्रकाशात आणण्यासाठी एक छोटासा प्रयत्न करतो मी. असं एवढं मोठं काय हे नाही, तरी पण आपल्याला चांगला एक प्रयत्न करायला काय हरकत नाही. नाही, शून्यापेक्षा एक हा केव्हासुद्धा मोठाच असतो. परंतु युवा राष्ट्रचेतनाचं काम तुमचं सुरू आहे, त्याचबरोबर स्त्रीभ्रूण हत्येच्या विरुद्ध तुमचं व्याख्यान सुरू असतं. मग हे व्याख्यान करताना असा कोणता प्रसंग आहे का की बाबा ते व्याख्यान समोरच्या ऐकणाऱ्या लोकांना छान वाटलं किंवा त्यांच्यावरती प्रभाव पडला, असा कोणता प्रसंग आहे का? तर तो आमच्या प्रेक्षकांना सांगा. सर मी स्त्रीभ्रूण हत्या जनजागरण अभियान राबवत असताना मला म्हणजे कशी आवड निर्माण झाली किंवा संकल्पना कशी सुचली, तर आरोग्य विभागाचे आम्ही कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यायचो. तर त्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेत असताना ते वेगवेगळे म्हणजे विचार मनात यायचे, बाबा गरिबांना जेणेकरून काय गोष्टी माहीत नसते ते कशा माहिती होतील. पुन्हा त्या महिलांच्या मुलींच्या विषयीचं जे मत आहे ना, ती समाजात मी अनुभवलं. म्हणजे कसं की अनेक मुलींना मुलगी झाली का नाही त्याचा रागराग करणं किंवा त्या मुलीला तशी परिस्थिती होती आणि मग त्या मुलीचा काय दोष आहे, तर अतिशय वाईट वाटायचं. हे असं काय बघितल्यानंतर मला सर सुचलं की आपण लिहिलं पाहिजे ह्याच्यावर काय तर किंवा बोललं पाहिजे. मला लिहिण्यापेक्षा बोलायला तुम्ही खूप ठिकाणी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून हां मग ते लेक्चर दिले, असा एखादा अनुभव काय काय की बाबा की ते लोकांना अप्रिशिएट झालं, लोकांना आवडलं? बरोबर, ते मला का नाही सर, मला असं म्हणायचं आहे की ते कुणाला सांगायला पाहिजे. तर आता ज्या का नाही ज्या माता म्हणजे त्यांचे मुलं मोठी झाली किंवा ते त्यातनं बाहेर पडले त्यांना सांगून उपयोग नाही, कारण ती एक पिढी गेली आता जाणार. त्यांचं आता महाविद्यालयीन मुलींची किंवा अविवाहित मुलींनाही सांगणं किंवा त्यांच्या मनामध्ये त्याचं गरजेचं वाटलं. आणि त्याच्यासाठी मला म्हणजे काय शिक्षकांचं किंवा वैद्यकीय क्षेत्रात सगळ्यांचं मी विचार घेऊन आणि मग ती मी भेटायचो महाविद्यालयात जाऊन, सर मला असं मी उपक्रम राबवतोय, मग मला संधी देता का, मी तुमच्या कॉलेजमध्ये येऊ का, असं मी त्यांना विचारायचो. आणि त्यांना पण लय बरं वाटायचं. आणि मग मी त्यांच्याशी संवाद साधायचो. आणि संवाद साधत असताना म्हणजे कोणी बी किती सांगितलं तरी पण उद्या लग्न झाल्यानंतर ते जे फक्त तुम्ही एकटं जबाबदार आहे त्याला, मुलगा मुलगी ते निर्णय हे सगळं तुमचं होणार आहे. तर त्यामध्ये तुम्ही जे काय असेल ते तुम्ही स्वीकारणं अतिशय स्वीकारलं पाहिजे. ते निसर्गाचे आणि निसर्गानं जे आहे दिलं आहे ते स्वीकारलं पाहिजे. आणि मुलीसुद्धा एवढ्या म्हणजे समाजामध्ये आज आपण बघतोय जगामध्ये हां कितीतरी म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं स्थान आहे. आणि आई म्हणा माता म्हणा किंवा अनेक रूपामध्ये स्त्री आपण बघतोय, तर तिला आपण सन्मान दिला पाहिजे. या उद्देशातनं सर आपण ते अभियान चालू केलं. आणि तुम्ही जसं म्हणला का नाही तसं मला असे अनुभव आले की काय मुलींनी कार्यक्रम झाल्यानंतर प्राचार्य साहेब असतील किंवा शिक्षकांबरोबर थोडं थांबलेलं असताना त्या काय ठिकाणी मला मुलींनी येऊन सांगितलं की तुम्ही आमच्या मनातलं बोलला आणि हुंड्यासाठी सुद्धा तुम्ही बोलत जावं, असं मला मला त्यांच्यापासून सुद्धा काय शिकायला म्हणजे मार्गदर्शन हां ती तर आता अतिशय म्हणजे आनंदाचीच गोष्ट आहे ती. आणि हां आणि सर त्या काळात आपण हे जे अभियान राबवत होतो ना त्यावेळेस मला अतिशय म्हणजे काय म्हणजे विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनातल्या भावना त्यांनासुद्धा काय जणायला वाटतं आपल्याला हे असं अन्याय होतो आहे किंवा हे असं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. आणि म्हणून ते मला येऊन भेटून माझं अभिनंदन करायचे. सर आपण
चांगलं काम करत गेलो की आपल्यासोबत बरेच हात येत असतात आणि त्याची दखल समाजामध्ये अनेक लोकांच्या माध्यमातून, संघटनेच्या माध्यमातून घेतली जात असते. तर पोटापाण्याची व्यवस्था म्हणून एक छायाचित्रकार आणि छायाचित्रकार म्हणून काम करत असताना समाजातल्या वेदना आणि अडचणी पाहून एक सामाजिक कार्यकर्ता म्हणूनसुद्धा तुम्ही एक काम पाहिलं, आजही पाहत आहात. आणि त्यावेळेसची गरज म्हणजे स्त्री भ्रूण हत्येच्या विरुद्ध बोलणं गरजेचं होतं, त्याविषयी तुम्ही व्याख्यानं दिली. त्यानंतर वृक्षारोपण ही त्यावेळेसची पण गरज होती, आजची पण आहे आणि उद्याची पण आहे. वृक्षारोपण आपण कितीही वृक्ष लावू तर ते कमीच पडतील, इतकी मोठी ती गरज आहे. त्यामुळं वृक्षारोपणाविषयी सुद्धा तुम्ही एक अतिशय चांगलं काम केलेलं आहे. त्यानंतर समाजामधील काही उपेक्षित मान्यवर लोकांना किंवा आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाला एक उजेडात आणण्याचं काम करण्यासाठी तुम्ही साप्ताहिक युवा राष्ट्रचेतना हे साप्ताहिक सुरू केलं. आणि आम्ही पाहतो की त्यातलं संपादकीय छोटंच असतं, परंतु त्या संपादकीयमध्ये खूप काही सामाजिक बाबी तुम्ही मांडत असता, आम्ही नियमित वाचत असतो. आता या संवादाच्या मार्मिक कट्ट्याच्या अखेरीस जाताना मी तुम्हाला असं विचारेन की आजपर्यंत तुमचा प्रवास हा अतिशय चांगला आहे, परंतु यापुढच्या प्रवासामध्ये तुमचा काय संकल्प आहे तो आमच्या दर्शकांना सांगा. सर, नवीन वर्षामध्ये किंवा यापुढं भविष्यामध्ये जे काय संकल्प असतील ना, त्यामध्ये सर्वप्रथम माझा संकल्प एक असा आहे सर की समाजातील उपेक्षित घटकांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी माझा प्रयत्न राहील. आणि मी पण एक ह्याच्या मागं म्हणजे मला त्याच्यातनं जे आनंद आहे तो वेगळाच आहे आणि ते कार्य तर ते फार मोठं आहे. कोणाला तरी एवढी प्रतिष्ठा मिळावा, ॲक्च्युली ती माणूस प्रतिष्ठा मिळवण्याच्या लेवलचाच आहे, पण त्याला प्रकाशात आणण्यासाठी म्हणून आपण प्रयत्न आहे. आणि तो प्रयत्न माझ्याकडनं यशस्वी व्हावा आणि अनेक अशा सामान्यातल्या असामान्य व्यक्तिमत्वाला त्यांची सेवा घडावा किंवा त्यांच्याशी मित्रत्व. सर, मला अजून एकदा सांगायला म्हणजे आवडेल बरं का, की नवीन वर्षामध्ये माझ्या आहेत ते सगळे मित्र, त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे आणि त्यांचं असंच प्रेम आपल्याला मिळालं पाहिजे. अतिशय आज कधी मी सर भावूक होतो किंवा मनाला दुःख होतं आहे की कोरोनाच्या पिरियडमध्ये जे अतिशय जीवाभावाची माणसं आपली गेली आणि ते आठवल्यानंतर अजून बी हायती का काय असं भास होतो कधी. प्रचंड किती बरं का, किती जरी मित्रप्रेम ही जगात असं आहे की तुम्ही आईवडिलांना जे सांगू शकत नाही तुमच्या मित्रांना सांगू शकता. असे काही मित्र माझे आहेत. तर ही सगळी मित्र त्यांचं जीवन चांगलं राहावं आणि त्यांचं माझं नातं अजून दृढ व्हावं आणि नवीन मित्रांची सुद्धा भर पडावं. मी नेहमी मित्र जोडण्याचं काम करतो आणि दुर्दैवाने एखादा मित्र आपल्यापासून दुरावतोय म्हणलं तर का म्हणून मी जाऊन भेटत असतो. पण मला माझ्या संकल्पामध्ये सर हे मित्रपरिवार आणि लोकांचे विषय त्यांची प्रतिष्ठा किंवा अंधारातनं प्रकाशात येण्यासाठी म्हणून मी प्रयत्न करणार त्यांच्या कार्याचं वगैरे. आणि मी पहिल्यांदाच माझी कोणी मुलाखत घेतली असेल तर ती रवी सोनार यांनी घेतलेली आहे. नाहीतर आजपर्यंत असे दखल किंवा असं मी कधी प्रयत्न केलेला नाही किंवा काय नाही करत गेलो. आणि एवढं काय लय मोठं काम नाही, तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आहे आणि त्यामुळंच आपण करू शकलो. असं काम सगळ्याच आताच्या नवीन पिढीतल्या तरुणांनी युवकांनी करावं असं मला म्हणजे त्यांना सांगायचं आहे. तर हे होते गादेगावचे सुपुत्र जैनुद्दीन मुलानी, समाजरत्न, समाजभूषण आणि बहुआयामी असं व्यक्तिमत्व. त्यांच्या जीवनातले काही पैलू तुमच्यासमोर मांडण्याचा आम्ही मार्मिक कट्टाच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे. आणखीनही बरेच पैलू आहेत, परंतु वेळेअभावी काही महत्त्वाच्या आणि मुख्य पैलूला आपण स्पर्श केलेला आहे. तर
मार्मिक कट्टावर पाहत असलेल्या सर्व रसिक श्रोत्यांना 2024 या वर्षाच्या पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर आमचे मित्र जैनुद्दीन मुलानी यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. पाहत रहा मार्मिक संवाद न्यूज.